करोड व्हायला आले, जमीन तेवढीच, सोर्सेस तेवढेच. उद्या माझ्याकडे काही नसेल आणि तुम्ही खात असाल तर मी ओरबाडून घेणार. ही जर लोकसंख्या सीमित असेल तर ह्या गोष्टी टाळता येतील. तर हा अतिशय जाणीवपूर्वक घेण्याचा, जसं आपण काश्मीरमधले निर्णय घेतले तसा हा एक निर्णय घ्यायला नको का? मला असं वाटतं घेतला पाहिजे. हा गरजेचा आहे. केवळ आपल्याला चीनच्या पद्धतीने नाही, आपल्या भारतीय पद्धतीने हा निर्णय करावा लागेल. आपण काही प्रमाणात लोकांना जास्त मुलं होणं हे इन्सेंटिव्हाइज केलं आहे, पण त्यापेक्षा अधिक करावं लागेल. याचं कारण ज्या वेगानं लोकसंख्या वाढते आणि विशेषतः जे लोक लोकसंख्येवर कंट्रोल ठेवत आहेत ते हळूहळू मूर्ख ठरतील, कारण ते त्यांची संख्या कमी होत जाईल आणि मग लोकशाहीमध्ये कमी संख्येवाल्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून कुठेतरी ही सक्ती आणावीच लागेल. लोकसंख्या नियंत्रित करण्याकरता सगळ्यांना सक्ती ही करावीच लागेल. ती करत असताना एवढंच भान आपल्याला ठेवावं लागेल की लोकसंख्येची जी रचना आहे ती रचना देखील, म्हणजे ज्याला आपण आपली डेमोग्राफी म्हणतो, ही चेंज होणार नाही, ही एकतर्फी होणार नाही. जे चीनला आज जो प्रश्न निर्माण झाला की चीननी पहिल्यांदा वन और नन अशा प्रकारची पॉलिसी आणली, त्या पॉलिसीमुळे आज चीनने प्रगती खूप केली आहे, पण त्याच्यासमोर प्रश्न असा आहे की आता त्यांच्याकडे याच्या पुढे वर्किंग क्लास नाही आहे. आता अवलंबून असलेले लोक अधिक आहेत आणि त्यांच्याकरता जे काम करू शकतील असे लोक कमी आहेत. त्यांच्या लोकसंख्येची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आता एक अशा प्रकारचं स्थित्यंतर आलं आहे. त्यामुळे ग्रॅज्युअली गेलं पाहिजे, पण सर्टनली गेलं पाहिजे. आणि उद्याला हे काही मी कुठल्या माझ्या पक्षाचं मत वगैरे मांडत नाही, वैयक्तिक मला जर कोणी विचारलं की लोकसंख्या नियंत्रणाकरता कायदा आणला पाहिजे का, तर मी म्हणेन आणला पाहिजे. धन्यवाद. समान नागरी कायदा यायला हवा का? प्रत्येकाला एकच कायदा? समान नागरी कायदा आपल्या संविधानाने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सगळ्या राज्यांवर जबाबदारीच टाकली आहे, संविधानानेच टाकली आहे समान नागरी कायद्याची. तर गोव्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. गोवा सध्या एकमेव राज्य असं आहे की जिथे समान नागरी कायदा आहे, अस्तित्वात आहे. आता उत्तराखंडमध्ये देखील येतोय. काही लोक काय करतात, समान नागरी कायदा म्हटल्याबरोबर त्याचे चुकीचे अर्थ लोकांमध्ये जाऊन सांगतात. आता समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचं आरक्षण जाणार आहे, मग शेड्यूल कास्टला आरक्षण मिळणार, काही संबंध नाही. समान नागरी कायद्याचा अर्थ एवढाच आहे की आज आमचे सक्सेशनचे कायदे वेगळे आहेत, आमचे जन्माचे कायदे वेगळे आहेत, आमचे लग्नाचे कायदे वेगळे आहेत, सगळ्या प्रकारचे वेगळे कायदे आहेत. एक देश, एक समाज, एक कायदा, अशा प्रकारे हा समान नागरी कायदा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांना अपेक्षित होतं आणि म्हणूनच त्यांनी संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये लिहिलं आहे की राज्य हा प्रयत्न करेल की समान नागरी कायदा आणला पाहिजे. अजून आपण आणू शकलो नाही आहे, पण आला पाहिजे आणि येईल. तुम्ही बोलत नाही म्हणून मी बोलत राहिलो. मधात बोलत नाही. असं आहे का? मी मधात बोलत नाही. होय का? माझा पहिला प्रश्न माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आहे. शिंदे साहेब, पवार साहेब, काँग्रेस, उद्धव ठाकरे साहेब मैदानात असताना आपण हा नवीन इतिहास कसा रचलेला जरा लोकांना सांगा. आता 3 महिन्यापूर्वी तो इतिहास घडलेला आहे. खरं म्हणजे मगाशी नाना म्हणाले की बोलता बोलता माझ्याबद्दल ते काय वेडा तर मराठे वीर दौडले सात काय. खरं म्हणजे जेव्हा अगदी पाणी डोक्यावरून जातं
आणि त्यावेळेस किंबहुना जी आपली नीतिमूल्य आहेत, आपली भूमिका आहे, आपल्या पक्षाची आयडिओलॉजी आहे, आपल्या ज्या पक्षात आम्ही लहानाचे मोठे झालो ते आमचे आदरणीय बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेब काय काय म्हणाले ते आजही आपण त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप पाहतो. आणि जेव्हा असंगाशी संग होतो, एक अनैसर्गिक काही गोष्टी घडतात, त्या मनाला न पटणाऱ्या असतात. आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणालात हे कसं केलं. मी तसं बघायला गेलो तर एक छोटा कार्यकर्ता आहे आणि समोर फार मोठी ताकद, शक्ती, यंत्रणा सगळंच होतं. आणि कुणालाही असं जेव्हा आम्ही जे काय ते ऑपरेशन म्हणू का काय ते मिशन असेल त्याची सुरुवात जेव्हा आम्ही केली त्यावेळेस कुणालाही वाटलं नाही की यांची नैया पार होईल, नैया बुडेलच असं वाटलं होतं आमची. कारण एकीकडे सगळंच होतं आणि मलाही वाटलं नाही की याच्यामध्ये काय होईल काय माहीत नाही. परंतु माझ्याबरोबर जे माझे सहकारी आमदार होते त्यांना दररोजचा जो काही त्रास होत होता, त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल, अधिकारी असतील, त्यांच्या मतदारसंघात मतदारांना त्यांनी शब्द दिलेला ती कामं असतील, हे सगळं जेव्हा असह्य होऊ लागलं, आघाडीतले जेव्हा नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये नारळ फोडू लागले, निवडून आलेला आमदार आमचा आणि पराभूत झालेला आमदार त्यांचा, तिथे त्यांना जाऊन मदत करणे, उद्घाटन करणे, भूमिपूजन करणे, पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच, पुढचा आमदार काँग्रेसचाच जाहीरपणे सांगणे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडू लागल्या त्यावेळेस आमदारांनी मला वारंवार ते सांगत होते. आता काही आमदार सांगतात की मी, काही म्हणतात की एकनाथ शिंदे घेऊन गेला, पण इकडे उलट झालेलं आहे. त्याला माझ्या बाजूला बसलेले देवेंद्रजी साक्षीदार आहेत. आणि जेव्हा असह्य झालं, पुढचं जेव्हा त्यांचं राजकीय जे काही करिअर आहे तेच त्यांचं धोक्यात आलं. आणि काही गोष्टी ज्या आहेत सहन करण्याची एक मर्यादा असते, तो तिथपर्यंत माणूस मर्यादेत सहन करू शकतो. वारंवार देखील आम्हाला काय असं काय जे आम्ही केलं त्याचं काय आम्हाला खूप आनंद आणि खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्यात नाना असं नाही आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही इतके वर्ष काम केलं, जे रक्ताचं घाम म्हणजे रक्त आटवलं, घाम गाळला, आयुष्यभर फक्त पक्ष एके पक्ष, नेता एके नेता, आणि कधी कुठेही घरादाराचा त्याची पर्वा केली नाही. घरातून निघाल्यानंतर पुन्हा घरी येऊ की याची शाश्वती नसायची. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या कुटुंबाने देखील खूप सॅक्रिफाईस केलं, प्रत्येकाच्याच. आणि हे सगळं करत असताना जेव्हा असं कुठेतरी चुकीचं जेव्हा घडू लागलं, लोकशाहीमध्ये पक्षचे प्रमुख असतात, त्यांना अधिकार असतात, परंतु ते पक्ष मोठा करण्याचे अधिकार असतात. आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार असतात. परंतु एखाद्या वेळेस पक्षाचं अहित होतंय, पक्षाचं नुकसान होतंय, आणि जेव्हा त्यावेळेस पक्ष वाचवण्यासाठी, पक्षाचं नुकसान वाचवण्यासाठी जेव्हा एखादं सजेशन, एखादी सूचना आणि एखादी विनंती केली तर त्याच्यामध्ये चूक काहीच नाही. आणि अशा 5 वेळा मी विनंत्या केल्या की करेक्शन झालं पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे, लोकांचं जो काय 2019ला जी आपण चूक केली आहे ती सुधारली पाहिजे. संधी अनेक वेळा आल्या होत्या, परंतु दुर्दैवाने ते केलं गेलं नाही. त्याच्या खोलात मी आज जात नाही, कारण त्या गोष्टी मला आणि त्यांनाच माहीत होत्या. आणि मग शेवटी ठरवलं, मग आता एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता बाळासाहेबांचा आहे, आनंद दिघे साहेबांच्या सोबत मी काम केलेलं आहे. काय होईल माहीत नाही मला, पण आता लढायचं.
लढून काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण लढाई लढायची असा निर्णय घेतला आणि हे मोठं काम आम्ही केलेलं आहे. म्हणजे बाजूला होताना देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं होतं का काही? हा, आम्ही संपर्कात होतो ना, हा संपर्कामध्ये होतो. हा. कारण शेवटी आमचा संपर्क आजचा नाही ना. नाही 5 वर्षापूर्वीपासून 5 वर्षाचं सरकार जे होतं आधी आम्ही शिंदे सोबत साहेब काम केलेलं आहे. शिंदे साहब, आप देवेंद्र फडणवीस जी को कितने साल से जानते हैं? बहुत सालों से जानते हो. जब भी वो विधायक थे, मैं भी विधायक था, वो अपोजिशन में हम लोग साथ ही में काम किया है और बाद में हम लोग सरकार में आए तो मैं उनके साथ मंत्री के नहीं, मैंने ये सवाल इसलिए पूछा आपसे कि देवेंद्र जी ने, मतलब देवेंद्र जी किसी को समझ में नहीं आता, उनके पेट में क्या है, वो क्या करना चाहते हैं, उनके चेहरे पे भी पता नहीं चलता. हे शरद रावांबद्दल बोलायचं लोकपूर्वी. नहीं, आपका अनुमान गलत है. आता आपका आता शरदराव जे आहेत, शरदराव जे आहेत, आता नानांनी बरोबर सांगितलं. तर जे मोठमोठाले इथे राज्य करते आहेत, विशेष रूप से जैसा इन्होंने शरदराव जी का नाम लिया, शरदराव जी है, कांग्रेस है, शिवसेना है, इनको समझ में भी नहीं आया कि कब ये चले गए करके. देखो, इसमें क्या विश्वास की बात है और मैं एक बार किसको विश्वास दिलाता हूं वो पूरा करता हूं. कमिटमेंट एक बार मैंने करने के बाद कमिटमेंट मैं जब कमिटमेंट करता हूं तो मैं खुद की भी नहीं सुनता हूं. तो इस पे से एक सवाल मेरे दिमाग में ये आया कि कमिटमेंट की जो बात कही आपने, मुंबई ये देश की आर्थिक राजधानी है, देश विदेश के लोग यहां पर आते हैं, लेकिन इस शहर की व्यवस्था ऐसी है कि यहां के रास्ते अगर आप ढूंढने जाओगे तो बिना खड्डे का एक भी रास्ता नहीं मिलेगा. तो मैं ये जानना चाहता कि इस खड्डे में कौन सी पार्टी खत्म होंगी और कौन सी पार्टी जिंदे रहेगी. नहीं, इसके आपने जो सवाल पूछा है बहुत ही बराबर सवाल पूछा है, क्योंकि पिछले कई सालों से ये मुंबई के खड्डे जो है लोगों को तकलीफ दे रही है. आप भी बहुत छापते हो खड्डे, 3000 खड्डे हैं, फिर 1000 खड्डे दुरुस्त हो गए, मीडिया भी दिखाती है सब. लेकिन मैं आपको कहूंगा, जब हमारी सरकार बन गई, पहले मैंने क्या काम किया, मैंने कमिश्नर चहल को बुलाया. मैं बोले, भाई कितने किलोमीटर रोड है? बोले 1900 किलोमीटर रोड है. तो बोले ये क्यों खड्डे हो रहे, पैसे नहीं क्या? बोले है पैसे. तो बोले इसको कंक्रीट के क्यों नहीं करते हो? तो बोले करते हैं ना हम लोग हर साल 50 किलोमीटर. भाई क्यों? डामर के रास्ते करते हो, हर साल खड्डे होते हैं, फिर रिपेयरिंग होता है. क्या कॉन्ट्रैक्टर लोगों के लिए आप दुरुस्ती का काम करते हो क्या, रिपेयर का काम? तो बोले नहीं. तो मैं बोला ऐसा करो, अभी आप 500 किलोमीटर के रोड कंक्रीट के ले लो. बोले कितने पैसे लगेंगे? मैं पूछा. बोले 5,500 करोड़. बोले ले सकते हैं पैसे? बोले है. तो बोले ठीक है, 450 किलोमीटर के रोड कंक्रीट के उन्होंने ले लिए. उसके टेंडर प्रोसेस भी शुरू हो गई है. और मैंने कहा फिर बाकी के रास्ते कब करोगे? बोले, मैं बोला उनको मार्च में आप बचे हुए जो रास्ते हैं, मतलब टोटल 100%, उसके भी आप टेंडर निकालो. क्या पैसे नहीं है? बोले है. तो अभी आपको बताऊंगा, अगले 2 साल में पूरे मुंबई के शहर के रास्ते आपको एक भी खड्डा नहीं दिखेगा, पूरे कंक्रीट के रोड हो जाएंगे, पूरे कंक्रीट के रोड हो जाएंगे. तो एकनाथ ये साहब, एक काम करना, जिनको टेंडर दे रहे हैं, जो कॉन्ट्रैक्टर है, 5 साल के लिए उनके हाथ से लिख के ले लो. बिल्कुल वो कंडीशन डाला है उनमें, वो भी कंडीशन. एक जो सीएम साहब ने बताया, आपने बहुत अच्छा सवाल पूछा. या महानगर पालिका में लोकल कॉन्ट्रैक्टर जो है वो क्वालिफाई होता था, पर एलएनटी और टाटा नहीं होते थे. अभी सीएम साहब ने एलएनटी टाटा जैसों को क्वालिफाई किया. ग्रेट. और अब वो काम करेंगे. बड़ी कंपनी काम करेगी, क्वालिटी काम करेगी और समय पे काम करेगी. शिंदे साहब,
दो सवाल है, एक सवाल आपके लिए और एक देवेंद्र जी के लिए। ये जो धनुष्य बाण जो है ये कहाँ रहेगा? म्हणजे हा जे आपला धनुष्य बाण ते कुठे राहील? धनुष्यबाण देखिए, मेरिट से हमारे को कोई किसी को कई बार किसी को बोलने की भी जरूरत नहीं है। मेरिट से धनुष्यबाण जो है बाळासाहेबांची शिवसेना, आमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काल डिक्लेअर केले। हा बाळासाहेबांची, अरे शिंदे बिंदे जाऊ दे, बाळासाहेबांची शिवसेना याला महत्व आहे आणि ते निवडणूक आयोगाने काल मान्य केलेलं आहे। आता ही पोटनिवडणूक मध्ये लागली, नाहीतर धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, मिळाला असता। याचं कारण 55 पैकी 40 आमदार हे आमच्याकडे सोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी 39 लाख होते आणि 18 पैकी 12 आमदार शिवसेनेचे 12 खासदार आमच्या सोबत आहेत, त्यांच्या मतांचे आकडे आहेत 69 लाख, म्हणजे 70% पेक्षा जास्ती मेजॉरिटी आमच्याकडे आहे। त्यामुळे बाय मेरिट धनुष्यबाण हा आम्हालाच मिळाला पाहिजे आणि तो पुढे मिळेलच। मी जे बघतोय कालपासून अन्याय झाला, कोण गळे काढतोय, परंतु निवडणूक आयोगाने जे गोठवलं चिन्ह त्यालाही जबाबदार विरोधी पक्षातले लोक आहेत, कारण त्यांना वारंवार संधी दिली की तुम्ही तुमचे कागदपत्र द्या, पण 4 वेळा वेळ वाढवून मागितली। म्हणजे तुमच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंट नाहीत म्हणून तुम्ही वेळ मागितलं। आता मला काल समजलं की जे डॉक्युमेंट जे ॲफिडेव्हिट आहेत नाना 5000 बोगस ॲफिडेव्हिट पण मिळालेले आहेत, पोलिसांनी पकडलेत ते। आणि म्हणून मेरिटवर आम्ही कुणावरही, आम्हाला कुणाचं काही नुकसान नाही करायचं, पण बाय मेरिट जे इतर अगोदर 3-4 वेळा देखील अशा प्रकारे चिन्ह फ्रीज केलेले आहेत, बरोबर ना। आणि ही पोटनिवडणूक मध्ये लागल्यामुळे ती प्रोसेस त्यांना करता आली नाही, परंतु नक्की करतील आणि ते धनुष्यबाण जे चिन्ह आहे, कारण शेवटी लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहे। मेजॉरिटी ज्याच्याकडे आहे त्याच्याबरोबरच ते सगळ्या निर्णय होत असतात। म्हणजे फायनली या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे राहील का? आमची बाळासाहेबांची शिवसेना तर आलेलीच आहे हो, आणि आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, भूमिका म्हणून आम्ही चाललोय। आता समोर कुठली कंपनी आली आहे माहित नाही मला, पण धनुष्यबाण हा नियमानुसार आम्हाला मिळेल, कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे। लोकशाहीमध्ये घटना आहे, नियम आहे, कायदा आहे। कायद्याच्या बाहेर आम्हाला काहीच नको आहे आणि आम्ही कायद्याच्या विरुद्ध कुठलंही काम केलं नाही। म्हणून तर कोर्टाने देखील जे काही निर्णय दिलेला आहे तो कायद्याप्रमाणे दिलाय, मेजॉरिटीप्रमाणे दिलाय, आम्ही त्याचा आदर केलेला आहे। माननीय देवेंद्र जी, सवाल ऐसा है, ये सवाल मेरे मन में रणवीर सिंह को देख के आया कि आपने जब मुख्यमंत्री थे तब कहा था कि दिन ब दिन हमारे हॉलीवुड जो है से बॉलीवुड सशक्त होते जा रहा है, टेक्नोलॉजी या सब दृष्टि से। मगर रोज ऐसी खबरें आती कि मुंबई का वर्चस्व कम होते हुए कई अलग अलग राज्यों के अंदर फिल्मों की डिमांड कर रहे लोग, उनको कंसेशन दे रहे, 1 विंडो एजुकेशन अपना सुविधाएं दे रहे हैं। तो अभी भी आपको ऐसा लगता है कि मुंबई में हॉलीवुड से जबरदस्त बॉलीवुड बन जाएगा हमारा? देखिए, यूनिवर्सिटी तो कई बनी, पर ऑक्सफोर्ड और कैम्ब्रिज वही है, उसको कोई खत्म नहीं कर पाया। तो मुंबई एक नेचुरल इकोसिस्टम है, मुंबई में एक नेचुरल टैलेंट है। कुछ समय के लिए आप एक ऐसा वातावरण पैदा कर सकते हो कि भाई कभी साउथ में हो सकता है, कभी नॉर्थ में हो सकता है, लेकिन मुंबई का कोई मुकाबला नहीं है। हाँ, ये जरूर है कि हम लोग कॉम्प्लेसेंट नहीं हो सकते। और जैसे हम लोगों ने आने के बाद तुरंत, क्योंकि जिस समय मैं मुख्यमंत्री था तो मैंने एक सिंगल विंडो तैयार की थी, और जिसमें किसी भी प्रकार की शूटिंग के लिए
कहीं पर भी परमिशन के लिए जाना नहीं पड़ेगा। और कई जीआर भी निकाले थे। दुर्दैव से वो जब हमने गो लाइव की और सरकार बदली और हमारी सिंगल विंडो बंद हो गई, उसको ताला लग गया। तो अभी तुरंत एकनाथ जी ने और मैंने इस बारे में एक मीटिंग भी ली और वापस उसको शुरू करें, क्योंकि जैसे यूनिवर्सिटी, जैसे एक फिल्म सिटी की फिल्म इंडस्ट्री की एक इकोसिस्टम हमारे यहाँ, वैसे ही हमको ईज ऑफ डूइंग बिजनेस भी उसमें लाना पड़ेगा। अगर शूटिंग के लिए पुलिस स्टेशन के चक्कर मारने पड़े, अगर शूटिंग में कोई गुंडे आकर तकलीफ दे, तो इसका फायदा नहीं होगा। तो उस दृष्टि से भी हम लोग अभी काम कर रहे हैं। और दूसरा, हम लोग ये चाहते हैं कि अभी तो फिल्में जो होती है उसमें टेक्नोलॉजी का बहुत ज्यादा उपयोग होता है, और वैसे भी महाराष्ट्र तो टेक्नोलॉजी का हब है। हमारी जो फिल्म सिटी है इसमें हम पूरी जो दुनिया की लेटेस्ट टेक्नोलॉजी है वो टेक्नोलॉजी हमारे स्टूडियोज में हम लाए, वहां पर हम नए सारी टेक्नोलॉजीज को वहां पर उपलब्ध कराए, ये भी हमारा प्लान है। तो मुझे ऐसा लगता है कि कभी कभी परिस्थितियां ऐसी आती है। और वैसे भी देखिए क्या होता है ना कि अगर दूसरे राज्य भी अगर मार्केटिंग करते हैं तो इससे कोई हमारी साख कम नहीं होती है। ये तो एक प्रकार से मार्केट एक्सपांड हो रहा है, वो लोग भी करें। साहब, उसके वजह से प्रॉब्लम ये हुआ कि यहाँ का जो डायमंड बुर्ज है वो गुजरात चले गया जी। डायमंड बुर्ज जो है यहाँ पर वो गुजरात चले गया। उसके बाद में अभी इंडस्ट्री जो है यहाँ की काफी, जो महाराष्ट्र किया आने वाली थी यहाँ किया नहीं आई और कहीं चलेगी मोटर की। उसके बाद में अभी हाल ही के अंदर जिसको लेके काफी अखबारों में आ रहा है, तो अगर एक के बाद अगर सारी इंडस्ट्री चली जाती रहेगी तो उससे कैसा होगा? आप दोनों मिलके क्या सोच रहे हो उसको रोकने के लिए? पहली बात तो वापिस आपको कहना चाहता हूं कि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, जरूर सूरत में डायमंड बुर्ज तैयार हुआ, पर आप मुंबई के किसी भी डायमंड के व्यापारी को पूछिए, डायमंड इंडस्ट्री वाले यहाँ बैठे हुए हैं, वो कहते हैं हमारी अगली पीढ़ी वहां जाने को तैयार नहीं, सबको मुंबई में ही रहना है और मुंबई में ही हमको व्यापार करना है। तो ये देखिए क्या होता है कि रहेंगे यहाँ पर। नहीं, व्यापार भी यही है, कहीं नहीं जाएगा। आज भी सबसे ज्यादा एक्सपोर्ट भारत डायमंड बुर्ज अपने बाजू में ही है, वहीं से देश का सबसे बड़ा एक्सपोर्ट हम करते हैं, वहीं से करते हैं। और मैं कहता हूं देखिए ये इंडस्ट्री इधर चली गई उधर चली गई, मैं आपको आंकड़ों के साथ बताता हूं। 2014 से लेकर 2019 तक महाराष्ट्र एफडीआई में नंबर 1 रहा, इन्वेस्टमेंट में नंबर 1 रहा। नंबर 1 यानी कितना? तो 2 साल ऐसे है कि जिन 2 सालों में महाराष्ट्र के बाद के जो 4 स्टेट है, गुजरात, दिल्ली, कर्नाटक और तमिलनाडु, जो 4 इंडस्ट्रियल स्टेट माने जाते हैं, ये चारों के मिलकर जितनी इन्वेस्टमेंट है उससे ज्यादा इन्वेस्टमेंट महाराष्ट्र की है। तो इसलिए एक आधा चले जाने से कोई फर्क नहीं पड़ता। और मैं आज ये बता रहा हूं, अगर कोई चला गया है तो उससे बड़ा एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस लाकर दिखाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। आपण थांबूया नाही का? कारण काय सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्ही छान दिल्यात। आता आम्ही फक्त वाट पाहणं आमच्या नशिबी आहे, तेवढे आम्ही पाहणार आणि निश्चितपणे तुम्ही काहीतरी छान करणार। एकनाथराव, तुम्ही ज्या पद्धतीनं मांडता हल्ली ना, म्हणजे एक तर पहिल्यांदा तुम्हाला कधी यापूर्वी ऐकायला मिळालं नव्हतं आम्हाला, पण ज्या पद्धतीनं तुम्ही बोलता म्हटल्यानंतर गुणनाई वाण काहीतरी लागलेला दिसतोय पलीकडचा